आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. संचिता म्हणजे तिच्या सोबतचा माणूस अरविंद. अरविंद जैसे त्या माणसावर झूम कर. हाँ. काय शर्ट मॅच होतोय. हा अरविंद आहे. म्हणजे हे सगळं संचिता मॅडमने आणि अरविंदने केलं. संचिता मॅडमची आणि माझी काय दुश्मनी आहे? बघा आपण त्या दोघांना जाब विचारू पण आता ही वेळ नाही. आणि तिच्याकडे ना ह्याचा पण रिझन तयारच असेल. ऐक, आपण तिला नीट कॉर्नर करू आणि विचारू, पण तू आता जाऊ नकोस. करेक्ट बोलती. अगं स्वानंदी, स्वानंदी. संचिता, स्वानंदी, संचिता, हे सगळं करताना तुला लाज नाही वाटली का? लाज नाही वाटली तुला? जराही बोल ना काहीतरी. स्वानंदी, स्वानंदी अगं बरं बरं, हे बघ तू शांत हो. आपण बोलूया ना. तू शांत हो आधी. सॉरी पण मी दमली आज खूप. मला झोपायचंय. आपण झोपायचंय? खरंच झोपायचंय तुला? हे इतकं सगळं केल्यानंतर तुला झोप कशी लागू शकते ग? हा, तुझं मन नाही खात का ग तुला? तू एक मुलगी आहेस ना. एक मुलगी असून एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू. लाज नाही वाटली का? आनंदी सोड. स्वानंदी काय झालंय तुला? हा, हे बघ तू शांत हो आधी. मी म्हणलं ना बोलूया आपण. आणि मी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय ग? हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी असं काही नाही केलंय. मी तुला म्हणलं ना आपण यावर बोलू उद्या. गैरसमज झालाय? माझा गैरसमज झालाय? त्या रात्री जेव्हा मी बेशुद्ध होते तेव्हा तू आणि अरविंद त्या खोलीमध्ये मला खेचत घेऊन गेला होता. हा गैरसमज आहे? संचिता, त्या पार्टीच्या रात्री बंद खोलीमध्ये माझ्यासोबत जे काही घडलंय ना त्याला फक्त तू जबाबदार आहेस. तू जबाबदार आहेस. फक्त तू जबाबदार आहेस. आनंदी, स्वानंदी तुला कोणी सांगितलं हे सगळं? तू ठीक आहेस ना? तुला याबद्दल काही स्वप्न पडलं होतं का? हा, सांग ना काय झालंय? मला कशाला कोणी सांगतंय? त्या पार्टीच्या रात्री माझ्यासोबत काय घडलं ना आठवलंय मला सगळं. एवढी नशेत नव्हते मी. थोडीफार शुद्ध होती मला. आणि माझ्यासोबत काय काय घडलंय ना
सगळं आठवायला लागलंय मला. तुला आठवतंय? हात लावू नकोस. तुला सगळं आठवतंय स्वानंदी? म्हणजे हे सगळं तुझ्या बाबतीत कोणी केलं हे आठवतंय तुला? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. स्वानंदी, तुझा प्रॉब्लेम काय होता? तुझी प्रेग्नन्सी, बरोबर? पण आता तू अबॉर्शन केलंयस ना, मग काय प्रॉब्लेम आहे ग? स्वानंदी, स्वानंदी, आयुष्यात अशी संधी, असा दुसरा चान्स सगळ्यांनाच नाही मिळत, पण तुला तो मिळालाय, हो ना? हा, मला असं वाटतंय या सगळ्याचा तू फायदा करून घ्यावास. कशाला मागच्या गोष्टी उगाळत बसतेस तू? झालं गेलं सगळं विसरून जा. मूव्ह ऑन हो स्वानंदी. हे बघ, रात गई बात गई म्हणायचं आणि सगळं विसरून जायचं, पुढे जायचं आयुष्यात. पटतंय का तुला मी काय म्हणते? रात गई बात गई हे बोलताना तुला थोडी लाज नाही वाटत का? त्या एका रात्रीनं मी माझं काय काय हरवून बसली ना याची कल्पनाही नाही तुला. मी माझं शील हरवून बसले आणि फक्त माझं शीलच नाही हरवलं, माझी आई गेली. मी अनाथ झाले, पोरकी झाले. मी जिथं मी वाढले खेळले त्या घराचं अंगण गेलं, माझं गाव हरवलं. माझी सख्खी बहीण दुरावली आणि रात गई बात गई म्हणून तू तुझ्या गुन्ह्यावर माती टाकायला निघालीस. संचिता, त्या रात्री जे काही घडलं ते सगळं खरं खरं स्वानंदीला सांग. यातच तुझं हित आहे, कारण स्वानंदीला न्याय मिळालाच हवा. मॅम, मी खरंच सांगते हो, त्या रात्री आम्ही सगळेच पार्टीच्या मूड मध्ये होतो, कारण माहोलच तसा होता तिथे. आणि मी म्हणजे स्वानंदी इतकी नाही, पण मी सुद्धा थोडी प्यायलेच होते, त्यामुळे मला खरंच काही हा, त्या रात्री मी आणि अरविंद स्वानंदीला त्या रूम मध्ये घेऊन गेलो होतो. हो, करेक्ट, आम्ही दोघे तिला त्या रूम मध्ये घेऊन गेलो होतो. पण मॅम, ते स्वानंदीच्या काळजीपोटीच. म्हणजे स्वानंदी त्या दिवशी खूप नशेत होती. ती नाही म्हणते, पण ती शुद्धीत नव्हती मॅम. आणि सगळ्यांसमोर तिची लाज जाऊ नये म्हणून आम्ही दोघे तिला त्या रूम मध्ये घेऊन गेलो होतो. मॅम, आम्ही तिला हॉस्टेलमध्ये घेऊन येणार होतो, खरंच सांगते मी, पण ती चालण्याच्या सुद्धा अवस्थेत नव्हती, म्हणून मग आम्ही तिला तिथेच सोडून निघून आलो. आर यू शुअर संचिता? तू नक्की इतकंच केलंयस? हो जेस्सी, बाकी काय करणार होतो ग आम्ही? उलट स्वानंदी साधी भोळी आहे, गावाकडची आहे, मेहनती आहे, म्हणून नेहमीच काळजी वाटत आली आहे मला तिची. खरंच सांगते मी, तिच्या बाबतीत कधीच चुकीचं होऊ नये असंच वाटायचं मला. आताही वाटतं आणि यापुढेही वाटेल. आणि तिलाच विचारा ना, यापूर्वी मी तिला सांगितलेलं सुद्धा आहे की या शहरातल्या लोकांपासून जरा लांबच राहा, हो ना स्वानंदी? आणि मी खरंच सांगते,
त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. खरंच मॅम, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. पण तू अरविंदलाच का घेऊन गेली? तिथे पार्टीमध्ये मी होतो, सुजित होता, आम्हाला का नाही सांगितलं? म्हणी, त्या रात्री तू कुठल्या अवस्थेत होतास ते आठवतंय तरी का रे तुला? आणि मी म्हणलं ना, हे बघ, त्यावेळी मला जे सुचलं ते मी केलं. आणि तेव्हा माझ्यासमोर अरविंदच होता, म्हणून आम्ही दोघं हिला घेऊन गेलो. दॅट्स इट. मी खरंच सांगतेय. स्वानंदी, मी सुद्धा एक स्त्रीच आहे अगं. त्यामुळे दुसऱ्या स्त्रीची लाज जाऊ नये म्हणूनच तुला मदत करत होते मी. पण बहुतेक तुला अर्धवट काहीतरी आठवतंय आणि त्यावर विश्वास ठेवतेस तू. पण तुला माहितीये ना, पुरावे नसताना एखाद्यावर आरोप करणं हे चुकीचं आहे. हा, स्त्री, लाज, मदत याचा अर्थ तरी कळतो का ग तुला? माणूस म्हणून घ्यायच्या तरी लायकीची आहेस का? विचार कर. ही स्वानंदी इतक्या ठामपणे सगळ्यांसमोर मला जाब विचारायला आली. याचा अर्थ तिला नक्कीच काहीतरी कळलंय. स्वानंदीला तिथलं सीसीटीव्ही फुटेज तर मिळालं नसेल ना? काय झालं म्हणे सर? काळजी वाटते तुमची. सतत इतकं स्ट्रेस, इतकं टेन्शन, अर्धवट झोप, जेवणही व्यवस्थित नाहीये. माझा नाईलाज आहे म्हणे सर. माझ्यासोबत जे काही बी घडलंय ना, त्याचा न्याय निवाडा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ना मला अन्न गोड लागणार ना मला झोप लागणार. मला तळमळ कळते तुमची स्वानंदी, पण पोटातल्या बाळाचा बाप कोण, तुमचा गुन्हेगार कोण हे शोधण्यात तुमच्या तब्येतीची अडचण होतीये. तुम्ही मला सांगा ना, तुम्हाला बरं वाटेल, तुम्हाला छान वाटेल, तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल येईल असं मी काय करू? स्माइल, आराम, हे सगळं त्या रात्रीच्या अंधारात हरवलं म्हणे सर. राहिला प्रश्न माझ्या पोटातल्या बाळाचा, तर प्रत्येक मूल जन्माला येताना सुख, समाधान, ऐशोआराम हे सगळं काही घेऊन येत नाही. आणि माझ्या लेकराच्या आयुष्यात जर संघर्ष येणार असेल तर त्याला मी कसं टाळू शकते ना? उलट त्याच्या आयुष्यात खाचखळगे, संकट येणार असेल तर आत्तापासूनच तयारी झालेली बरी. स्वानंदी, नका इतका निगेटिव्ह विचार करू. अहो, ही आत्ताची परिस्थिती आहे. हे सगळं बोलायला सोपं आहे म्हणे सर, पण तुम्हीच विचार करा ना, हे बाळ जोवर माझ्या पोटात आहे तोवर ते सुरक्षित आहे. उद्या जेव्हा हे माझ्या बरोबर चालायला लागल तेव्हा त्याला किती संकटांना समोर जावं लागेल. सॉरी बाळा, इतरायांसारखं कौतुक आणि लाड आता दोन्ही मी तुला देऊ शकत नाही. मला माफ कर. स्वानंदी, तुमचं बाळ खूप नशीबवान आहे. अख्खं जग विरोधात असताना त्याची आई त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. परिणाम माहीत असून सुद्धा त्याला जन्माला घालण्याचा धाडसी निर्णय घेतलाय तिने. स्वानंदी, प्रेग्नन्सी संपवणं हा खूप सोपा निर्णय होता, पण मूल जन्माला घालणं, त्या मुलाला आपल्या सोबत वाढवणं खूप धाडसी निर्णय आहे. खूप कठीण आहे. प्रत्येक स्त्रीला नाही जमत आहे.
मला विचारा ना याचं दुःख काय असतं. पण तुम्ही तुमचं मूल सोबत वाढवणार आहे तुमच्या. ग्रेट आहात. खरं सांगू स्वानंदी, तुम्ही या बाळाला जन्माला घालू नये असं वाटत होतं मला. उद्या चालून जगाच्या भीतीने, तुमच्या नाजूक तब्येतीमुळे तुम्हाला जर घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप झाला तर बाळाचं काय? माझ्या देखत मला आणखी एक मणी मला नसता सहन झाला. नाही मणी सर, मी हे असं नाही होऊ देणार. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या बाळाला एकटं सोडणार नाही. मग माझ्यासोबत कोणी असो किंवा नसो, मी माझ्या बाळासोबत कायम असेन. आणि मी स्वानंदी, मला माहितीये तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय बाळाला वाढवण्याचा, त्या निर्णयामुळे तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागणार आहेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, किती हाल झाले, किती कष्ट सोसावे लागले तरी मी कायम तुमच्या सोबत असेल. पण मणी सर, संचिता मॅडम जे म्हणाल्यात ना, त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. म्हणून मी ठरवलंय की ऑफिसला गेल्यावर अरविंद सरांना जाब विचारायचं. मणी सर, मी उद्या जेव्हा अरविंद सरांना हा प्रश्न विचारेन तेव्हा तुम्ही माझ्या सोबत असाल? उद्यापासून ऑफिसला येण्याची काही गरज नाहीये म्हणे. तू आपल्या बाहेरच्या कामांची फाईल, बाहेरची सगळी कामं तू सांभाळायचीस. ऑफिस मधलं काम मी एकटा मॅनेज करेन. मणी सर, ऑफकोर्स स्वानंदी, तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबत, तुमच्या बाजूला उभं राहील. थँक्यू. बरं, मी निघतो. बराच उशीरही झालाय, पहाट होत आली. तुम्ही जा, आराम करा, झोपण्याचा प्रयत्न करा. भले झोप आली नाही, पडून राहा आणि जास्त विचार करू नका. येतो. गुड नाईट. संचिता, मेहतांच्या कॅटलॉगचं काम कुठपर्यंत आलंय? चाललंय. चाललंय हे काय उत्तर आहे संचिता? चाललंय म्हणजे अरे वा, आज मणी खूप दिवसांनी ऑफिस मध्ये. वा, मणी, बरं झालं आज ऑफिसला आलास. एका महत्वाच्या प्रोजेक्ट विषयी तुझ्याशी बोलायचं होतं. मी फोन करणारच होतो तुला. माझ्या केबिन मध्ये बोलूया? ये. सॉरी सुजित, नाही म्हणजे स्वानंदीचं महत्वाचं काम आहे, ते करून येतो केबिन मध्ये, मग बोल. म्हणे तुला विचारत नाहीये, सांगतोय. इट्स अन ऑर्डर. राईट नाव, माय केबिन. मी आलोच. तुला एकदा सांगून कळत नाही म्हणी. स्वानंदी पासून 4 हात लांब राहायला सांगितलं होतं ना तुला. मुद्दाम करतोयस नाही सगळं.
मुद्दाम मला डिवचायला करतोयस ना हे सगळं? मी का मुद्दाम असं वागेन सुजित? आणि तुला डिवचून मला काय मिळणार आहे? मला दिसतंय तुला काय मिळणार आहे ते. स्वानंदी माझ्यापासून दूर व्हावी, तुझ्या जवळ यावी म्हणून चाललंय ना हे सगळं. प्रॉमिस केलं होतास मला, विसरलास? आठवण करून देऊ का खोटं बोलला होतास? कसं आहे ना सुजित, माझ्या आयुष्यात कोणीही रक्ताची माणसं नाहीयेत, नाही रक्ताची नाती आहेत. या अफाट जगात एकटा आहे मी. ज्या मुलासोबत लहानाचा मोठा झालो, त्याला भाऊ मानलं, तो सुद्धा एक दिवस ऑफिसमधून बाहेर काढायला मागे पुढे पाहत नाही. म्हणून या नात्यांवर विश्वास नाही आता माझा. मला फक्त एक नातं कळतं, मैत्रीचं, सच्च्या मैत्रीचं, ज्यात कसली अपेक्षा नसते, कसलाही स्वार्थ नसतो. आणि स्वानंदी आणि माझ्यात हेच सच्च्या मैत्रीचं नातं आहे.